मुळे झाला. हम्म. या रस्त्यामुळे हा मोडला रस्ता गेलाय तुमच्याच हातीतून चालला पूर्ण. होता. त्यावेळेस काय झालं होतं तुम्हाला सांगतो, अंदाजाने दोन्ही शेतकऱ्यांच्या सामंजस्याने हा रस्ता झाला होता. ओके. बरोबर. आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की ज्यांनी त्यांनी आपापली सरकारी मोजणी आणायची, रस्ता काढून द्यायचा, म्हणजे ओके. काय असेल 6 फूट किंवा काय काढून द्यायचा, कुणाची गैरसोय व्हायला नको. हो. आणि मग आता ही सरकारी मोजणी आली का तर हे जे आमचे शेजारचे शेतकरी आहेत, त्यांनी सांगितलं बुवा आम्हाला कंपाऊंड करायचंय, तुम्ही त्वरित लवकर ऐका ना, आता त्यावेळी इथंच पॉइंट दाखवला होता का त्या काय त्या कोकणींनी? हे बघा, आमचा हा पॉइंट होता, आता हा तोडला गेलेला आहे. बर. हा पॉइंट समजा इथे असेल किंवा इथे असेल, हा, बरोबर. हा. आताचा जो पॉइंट आला त्यांचा तिकडे आला. तिथं आलाय. आता ते म्हणजे 1 फुटाचा गॅप झाला 1 थोडा. फुटाचा गॅप झालाय. आता याची उत्तर मला वाटतं शासकीय जे अधिकारी आहेत, त्यांनी द्यावीत. बरोबर आहे. आम्ही शेतकरी म्हणून आमचं काम फक्त अर्ज करणे बरोबर. आणि आम्हाला बुवा आमचं क्षेत्र काढून द्या, एवढंच आहे. चुकीचं बरोबर. वाक्य दिलं. आणि जे कुणाला प्रश्न आहेत त्यांनी ते शासनाला विचारावेत, बुवा हे कसे पॉइंट आलेत, का आलेत, नाही का. कुणाला हरकत असेल तर त्यांनी ती हरकत नोंदवावी. ओके. तुम्हाला असं का वाटलं काय इथनं मोजणी करावं म्हणून? काय झालं, हे आमचे शेजारचे शेतकरी त्यांनी शेती घेतली, त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला अर्जंटमध्ये कंपाऊंड करायचंय. हो. तर त्यावेळेस असं झालं की त्यांनी हे बघा ही पांढरी रेष मारली का, त्यांनी याच्यावर कंपाऊंड करायला सुरुवातीपासून सुरुवात केली. ओके. मग आम्ही काय केलं, गावातले तंटामुक्तींना बोलवलं, म्हटलं हे बघा ही लाईन आम्हाला चुकीची वाटतीये, हो. तुम्ही असं याच्यावर कंपाऊंड करू नका. बर. आम्ही सरकारी मोजणी टाकलेली, ती आल्यानंतर तुम्ही करा. परंतु त्यांनी खड्डे खोदले तिथं 10-15. म्हणजे ही जी हा, खूण या आहे, लाईनवर खड्डे हा, खोदले. ही आम्ही यांना विचारलं, त्यांनी उत्तर देणं टाळलं आम्हाला. नाही नाही, ही लाईनवर त्यांनी खड्डे खोदले इथं आणि कंपाऊंड चालू केलं होतं. तर आम्ही ते थांबवलं आणि त्यानंतर आम्ही प्रायव्हेट सर्वेअर बोलवले. सरकारी येतच नव्हते, प्रायव्हेट सर्वेअर बोलवले, त्यांच्याकडनं सगळे हद्दी केले आणि परत तिथंच लाईन आली होती बरं का, जवळपास त्याच ठिकाणी आली होती आमची लाईन. आणि त्या कॉर्नरला तिथेच आली होती. मला वाटतं ते पण सांगतील शेतकरी शेजारचे. आणि त्याच्यानंतर आमची सरकारी मोजणी डिक्लेअर झाली. डिक्लेअर झाल्यावर म्हटलं मग डिक्लेअर झाली तर सरकारी मोजणीमध्ये जे होईल ते फायनल होईल. ओके. मग आता आज तुमच्या समोर सगळे अधिकारी होते, त्यांच्या समोर ही मोजणी झालेली आहे. हो. आता फक्त आम्ही वेट करतोय कप्रतचा. ऍक्च्युली 3 तारखेला मोजणी झाली, त्यानंतर आमची कप्रतच आली नाही. हो. आणि खूप दिवस वेट केला, कोकणींनी दिली नाही. हा, मग तसंच म्हणावं लागेल ना. मग डिपार्टमेंटनी 17 दिवस जर कप्रतीला लागल्यावर कसं होणार? बरोबर आहे. असं झालं. बरं आहे का पाय? तुमच्याकडेच सगळं. कुठे आहे जमीन तुमची? इथेच पुढं समोर. आमची शंका मिटलेली आहे. तुम्ही आम्हाला कप्रत कधी मिळेल? कप्रत काय आता आमच्या उपाधीक्षक मॅडम आहेत, आता ते नकाशा सगळं बसवलं त्याप्रमाणे, नंतर काय असेल ते देतील. नंतर तुम्ही या 1 दिवसात. चालेल, लवकरात लवकर द्या. कसं आहे, आमची मोजणी 3 तारखेला झाली, कप्रतच आली नाही. आम्ही 2-3 फोन केले, पण ती आली तर आता हे असे वाद नसते झाले. ऑफिसला या, आमच्या मॅडम आहेत उपाधीक्षक, त्यांना भेटा आणि मग तुम्हाला ती कप्रतची प्रोसिजर काय असेल ती घेऊन जा. सर, मॅडम मग आल्या होत्या, आता आहेत त्या? त्यांना 1 मिनिट, म्हणजे कुठे आहेत त्या नक्की? बरं सर, ऐका ना राक्षी सर, आता ह्या सरांनी जे तुम्हाला पॉइंट दिलेत त्या ठिकाणी तुम्ही आता हे करणार आहे का, म्हणजे हद्दीच्या खुणा लावणार आहेत का? आता जे पक्की मारलेली आहे आपण, तिथं पुन्हा एकदा म्हणजे जे जे पॉइंट आता जवळपास आलेले आहेत, काही मध्ये थोडासा फरक आलेला आहे, ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. तिथं आम्ही हद्दीच्या खुणा लावणार आहे. मुद्दा यांनी उपस्थित केला ना की पॉईंट मध्ये फरक का आला, तर आम्ही त्यांना मी सांगितलं नाही, त्यांचं समाधान केलं आपण. त्यांना ते सांगितलं की ज्या वेळेला मशीन, म्हणजे आता कधी कधी काय होतं, सॅटेलाइट मशीन आहे, याला जागेवरती याला अॅक्युरेसी असते. जसे आपल्या मोबाईलला नेटवर्क आहे आपलं टॉवरचं, तसं त्याला एक नेटवर्क आहे. ते नेटवर्क जर थोडंसं अॅक्युरेसी मध्ये फरक येऊ शकतो, त्यामुळे ती आता कदाचित त्या दिवशी त्यांनी दाखवलं असेल, त्यावेळेला जर नेटवर्क मध्ये थोडा इश्यू असेल तर म्हणून तो पॉईंट मध्ये फरक आला असेल. हे काय टेक्निकल आहे, त्याच्यामध्ये काही माणसाची चूक नाहीये. हे टेक्निकल इश्यू मध्ये त्यांनी दाखवलं, पण आज रोजी नेटवर्क आहे व्यवस्थित, आम्ही सगळं क्रॉस म्हणजे व्यवस्थित केलं. तुमचा वाढ हो व्यवस्थित, त्याच्यामुळे ते व्यवस्थित केलेलं आहे आपण, त्यामुळे काय अडचण नाही. तुम्ही जो नकाशा खाली दाखवला तो पण आम्हाला एक कॉपी द्या,
मिळेल ना, ते तुमच्या कपरत मध्ये येणारच आहे ना. हो त्यांचे होऊ दे ना. हा त्यांना सांगितलं ना. त्यांचे मोजून त्यांना द्या साहेब. सांगितलं. तेव्हा काय? त्यांना सांगितलं. तेव्हा कोणावर अन्याय नको, फक्त आमचं दोन्ही पार्ट्यांचा अर्धा द्यावा, त्याच्यासाठी दोघांचे समाधान होते. म्हणजे तुम्ही त्यांचे मोजून घ्या. नाही, त्यांना सांगितलंय, आता राहिलं त्यांची मोजणीचा विषय, नाही, नाही, त्यांची तुम्ही पण ऐका मोजणी. ना हा साहेब. वेळ लागतोय का मला सांगा. तुम्ही 15 मिनिटात मोजलाय, तर आमची विनंती नाही, आहे कसं का हा माहिती विषय का, त्याच्यासाठी त्यांचं रेकॉर्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या, त्यांची सरकारी मोजणी आहे आली, ना सरकारी त्या सगळ्या मोजणी गोष्टी झालेली आहेत. आहे. प्लॉट आहे. समजलंय तुमचं आहे ना एक प्लॉट. आजही मोजणी जी झाली ती नागमोडी झालेली आहे आणि मागच्या बाजूला ते कर्व झाले. एवढं कर्व झाले का ते सगळ्यांनी डोळे लावून पाहू शकता. शकील भाई, आता अडचण काय राहिलेली आहे का त्या पॉइंटला? आहे ऑब्जेक्शन ना. तुमचे करून घ्या. सरपंच सर, तुम्ही खाली आला तर बरं होईल असं मला वाटतं. बरं का, यांची पण अडचण आहे ना. ते 4 फूट इकडे कसं गेलं ते म्हणतात हो, बोला ना सर. सदर इथं काय चालू आहे जरा मला सांगितलं तर बरं होईल. सर, आता असं झालं का यांचे जे टेक्निकल टीम आली होती, यांचे सुपेरियर कोकणींचे मॅडम पण आले होते, त्यांनी पॉईंट दाखवले. त्या पॉईंटमध्ये असं निदर्शनास येतंय का कोकणींनी जे पॉईंट दाखवले त्याच्याही पलीकडे इकडं मला एक असं म्हणजे म्हणायचं तुमचं अतिक्रमण झालंय यांच्या क्षेत्रात असं दिसतंय. मला एक असं म्हणायचं आहे की संबंधित अधिकाऱ्यांचं नाव याच्यावरती नका घेऊ, कारण तो टेक्निकल विषय आहे त्यांचा, ऑफिसचा. अधिकारी म्हणा त्यांना. आता इथं काय मोजणी झाली का हो, आता? मोजणी झाली की पॉईंट दाखवले आता अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही काय केलं तुम्ही, कारण त्यांनी सांगितलं पाहिजे. मला काही इथली नोटीस नाहीये. मी काही या गोष्टीला आता हजर नव्हतो. बरोबर आहे, मला नोटीस असती तर मी सहभाग घेतला असता याच्यामध्ये. तुम्ही विचारा ना शंकर सर. तर मी पण मोजणीला अर्ज केलेला आहे मागच्या जुलैमध्ये. माझी ती मोजणी येणार होती 10 डिसेंबरला, परत ती तारीख काही कारणास्तव पुढे गेलेली आहे 22 जून 2026ला. जेव्हा माझी मोजणी येईल संबंधित शेतकऱ्यांना मी पण म्हणजे अधिकारी नोटीस देतील, त्यावेळेस ती पण आपण मोजणी घेऊन ती कायम करू. आता असं म्हणणं वावगं नाही आहे का बाबा हे खरं आहे का ते खरं आहे. बरोबर आहे, कारण ऑलरेडी मोजणी झालेली आहे. हे संबंधित शेतकऱ्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. फ्लेक्सचा भला मोठा बोर्ड लावला होता आणि वकिलातर्फे नोटीस पण आलेली आहे आणि त्यांचे खुणा जे आहे ते जागेवर आहे. मगाशी मी तुम्हाला ते दाखवलं आहे. बरोबर आहे. आता अंदाजपंची काही काम नको करा अशी माझी रिक्वेस्ट आहे. कुठे सरपंच काय म्हणणे? ऐका ना सर, आमचं पण म्हणणं आहे, त्यांचं समाधान झालं पाहिजे. त्यांचा अर्ज आहे तर आता गवळी मॅडम इथं आहेत, तर यांचा पण प्लॉट त्यांनी मोजून द्यावा. दोन्ही पार्ट्यांचं समाधान होऊन रस्त्याची अडचण दूर व्हावा. आमचं राक्षांचं तोडा किंवा इनामदारांचा तोडा आमची बिलकुल भूमिका नाही. हाही तो अख्खा रस्ता आमचा आम्हाला इथं लोकांसाठी खुला व्हावा आणि एवढी माफक अपेक्षा गाव बाब म्हणून आम्ही या ठिकाणी करणं योग्य आहे. तर आम्ही मॅडमला पण रिक्वेस्ट करू का शेजारचे प्लॉट मोजून घ्या. त्यांची मोजणीची तारीख होतीच तुमच्याकडं. बरोबर. काय हरकत नाही. त्यांचं मोजू द्या, त्यांचं समाधान होऊ द्या ना, फक्त हा विषय मिटून जाऊ द्या. कुठे आहेत मॅडम आता? ऐका ना, मी काय म्हणतो दादा, तुमचं मोजून घ्या ना, मोजून घ्या ना, यांचं मोजा. मोजणीत काही फरक आला तर सेंटर काढा, पण विषय मिटवा तुम्ही. वेळ काढू पण नका ना. कोणाच्या बाबतीत मी म्हणतो, यांनी नाही करावं यांनी नाही करावं. मोजणी करून घ्या, कधी ना कधी करायची. बरोबर, आजच द्यावा. समजबाईची मोजणी करून घ्यावा आता, आणि त्याच्यानंतर आमची आमचा पण प्रश्न नाही. आमचा एक प्रश्न त्याची पण करून घ्या. एक एक मिटून घ्या. हा इथं आलेला जो आहे ना, त्यांनी जे मार्क दिले आपल्या लाईन सरळ दिसते अशी, आणि ही लाईन अशी चंद्रकोर लाईन बनवलेली इथं. तुमचं पण मोजून घ्या ना. ते बनवली जिथं जिथं फॉल्ट आहे इथं बनवली तर या पुढं कोपऱ्याला पण आजच्या- बनवली. आजच्या- इथं कसं कपडा दिसत नाही. मॅडम मध्ये ज्यांना फॉल्ट आहे ना, त्याची मोजणी करून घ्या. मागाशी मी त्यांना म्हटलं इथं तुम्ही चुकीचं, ते म्हणे तुम्ही पैसे भरा तुमची मोजणी करून देतो. नाही, आता इथं वादाचा विषय, हो, रस्त्याचा विषय, वादाचा त्यांच्या विषय, त्यामुळे मोजणीमध्ये आपण त्यांना variation आहे. रिक्वेस्ट करू. हो. त्यांच्या मोजण्या चुकलेल्या आहेत. सगळ्या ठिकाणी मोजण्या दिल्या. त्या कर्व आहे, कुठं नागमोडी आहे. आमच्या इथं मुस्लिम बांधवांचं कब्रस्तान आहे, दर्गा आहे, आणि पुढल्या बाजूला मशीद आहे. तिथं सुद्धा त्यांनी कर्व दिलेले आहे. इथं सुद्धा दिले डोले पाटलांच्या मागच्या बाजूला ते सुद्धा कर्व आहे. आणि 64ची मोजणी असताना त्यांनी 62, 63, 65, 66 यांच्या मोजण्यांच्या हद्द कायम त्या कशा अधिकाऱ्यांना विचारा ना सर तुम्ही. त्यांनी केलं कसं काय? हे माझं मोजणी आहे ना आपली 3 तारखेला मोजणी झालेली आहे 63. मी मगाशी सांगितलं नोटीस आहे सगळं, काही विषय नाही सगळं. काय केलं माहिती का, यांनी मोजताना सगळं तिथवर मोजलं, आणि आता काय म्हणतात सॅटेलाइट मध्ये त्याची फरक झाल्यामुळं एका इंच आता ते मॅडम आले का तुम्ही विचारणा करा ना, असं कोणता फरक झाला, असं काय नेटवर्क असतं. ढगाळ वातावरण असल्यामुळे ते काय हा, मग त्यांना विचारा ना बाबा. वाकडी तिकडी मोजणी झाली म्हटली. ते विचारलं पाहिजे तुम्ही. त्यांना विचारलं मागाशी, ते म्हटले तो प्रॉब्लेम झाला.
बेकारपणा करताय. तुम्हाला यांना तुम्ही तारीख दिली, इनामदारांना तारीख दिली. नंबर ऑनलाईनला नंबर पडल्यानंतर त्याच्यानंतर मॅडम नमस्कार. मॅडम मला सांगा, आपण या ठिकाणी मोजणी केलेली आहे. 3 तारखेला जे आपल्या सर्वेनी मोजणी केली आणि आता मोजणी केली त्यामध्ये काही फरक दिसतोय, असं का झालं असेल? फरक नाही पडलेला काही. फरक नाही फरक पडला. नाही, नियमाप्रमाणेच केलेले आहे आपण कामकाज नियमाप्रमाणे आहे. आणि आज आम्ही परत उपोषणाच्या संदर्भाच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांचं समाधान केलेलं आहे. बरं पुढचं जे काय आहे ते माननीय सक्षम अधिकारी घेतील. बरं, काय सांगाल? 3 तारखेची मोजणी आणि आताच्या याच्यामध्ये फरक झालाय? त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तिथं थोडा फरक झालाय, परंतु आज त्यांनी रेकॉर्ड घेऊन आले होते, पूर्ण नकाशे वगैरे घेऊन आले होते आणि त्याप्रमाणे आज त्यांनी पुन्हा पॉईंट दिलेले आहेत. त्यात काही पॉईंट ओके आहेत, खालचा पॉईंट थोडासा फरक झालेला आहे, परंतु त्यांनी त्याचं निरसन मगाशी कोणत्या तरी मोजणी साहेबांनी दिलं होतं की ढगाळ वातावरणामुळे काय होतं, ते काय असेल ते असेल, आपल्याला माहित नाही. नाही ते उत्तर समाधानकारक नाहीच आहे ना. मॅडम हे खरं आहे का ढगाळ वातावरणामुळे हद्दीच्या खुणा चेंज होऊ शकतात, मशीनमध्ये बिघाड होऊ शकतो? त्यावेळेस सर्व्हरनी कुठलं पॉईंट घेतलाय वगैरे त्याच्यावर डिपेंड आहे. आज आम्ही परफेक्ट केलेला आहे त्याचा व्यवस्था. नाही ठीक आहे, पण ढगाळ हवामानामुळे मशीनवर परिणाम होऊ मला नाही चुकतं, तसं ते सांगता नाही. ते सर्वेर म्हणाले असं. सर नमस्कार. तुम्ही म्हणले नेटवर्क नाहीये किंवा काय वातावरणामुळे अशा चुका होऊ होतं शकतात. ना, आता टेक्निकल म्हणजे काय होतं, शेवटी नेटवर्क आहे, त्याला सॅटेलाइट आहेत मशीन, त्याच्यामुळे नेटवर्कमुळे एखादे थोडं दाखवताना किंवा नेटवर्कमुळे ते झालं असेल जागेवर, म्हणून तो फरक आला असेल असं माझं म्हणणं आहे. नाही मला काय म्हणायचं, जर त्यावेळेस रेंज नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही मोजणी थांबवायला पाहिजे होती ना. नाही, आता ते सर्व्हरच्या लक्षात आलं किंवा नाही आलं आम्ही म्हणजे चुकीची आता आम्हाला शंका वाटायला लागली का नाही, म्हणजे तुम्ही भांडणं मिटवायच्या ऐवजी वाढवायला आले. आता पण ढगाळ हवामान आहे. हा वाढली ढगाळ वातावरण आहे. तुम्ही नकाशामध्ये सरळ लाईनी आहेत, त्यांनी दिलेल्या लाईनी सगळं करू आहेत किंवा नागमोडी आहेत. हे असं का होतं हे विचारायला नसायचं. विचार पण मॅडम हे काय कारण बरोबर आहे का हे? मॅडम तुम्ही उत्तर द्या ना मॅडम. तुमच्या या चुकीमुळे हे सगळ्यात भांडणं होतं शेतकऱ्यांची. मला सांगा ते ना, नाही झाले फरक जाणवत दिसतोय आम्ही रे. काय आहे ते त्यांना त्यांचं मोजणी झाल्यावर त्यांना आम्ही दाखवू. त्यांची पण मोजणी आहे आपल्याकडे. अहो मी काय विचारतोय, 3 तारखेची मोजणी आणि आताच्या मोजणीमध्ये फरक का झाला? नाही, फरक नाही. घरसोड पद्धतीमध्ये ती होऊ शकते. चुकलेली नाही मोजणी, काय चुकीचं मोजणी नाही. हो मॅडम मला काय म्हणायचं, ज्यांनी अर्ज केला, ज्यांची आज तुम्ही मोजणी केली तेच म्हणतात फरक मला झाला, काय तुम्ही म्हणता म्हणायचंय, फरक नाही झाला. तुमची मोजणी आहे त्यावेळेस तुमचे पॉईंट वगैरे घेऊन तुम्हाला मोजणी करून दिली जाईल. तुम्ही लगत धारक आहे. आपण वारंवार मोजणीच करत बसायचं का मॅडम? यांची आहे ना पुढे जाऊन ठरलेली. कर नाही आम्हाला आता अर्ज करावं लागेल. तुम्ही मोजणी केलेली बट टाकलेली आहे ना आमच्याकडे. नाही टाकावं लागेल आता याच्या आजच्या आहे पुण्यामुळे. ना, लगतधारक म्हणून तुम्ही आहेत ना. तिकडे आहे ना आम्ही. पुढे आहे मॅडम. नमस्कार. दोघेही शेतकरी आता तुम्ही सोबत आहे. आता काय आमची दोन्ही शेतकऱ्यांना आजही विनंती आहे, राक्षांनी पण आणि इनामदारांनी पण या ठिकाणी सहकार्य करून गावचा रस्ता खुला करा. आमचा ना इनामदारांवर रोष ना राक्षांवर रोष, फक्त जो रस्ता चालू वहिवाट होती ती बंद झाली म्हणून आज या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसायला लागलं. आणि मी आज या ठिकाणी समजा इनामदारांना आमच्यावर जर काही वाटलं असेल तर आम्ही त्याची दिलगिरी व्यक्त करू का बा तुमचा आमच्या पंचनामा केलं का यांनी? पंचनामा केला? पंचनामा न करून चालले का ते? दोन्ही पार्ट्याच्या भूमिकामुळे आज गावाचा रस्ता अडचणीत आलाय. तडेकर साहेब, मी एक बोलतो. शासकीय मोजणीवर जे पॉईंट आले त्या पॉईंटपासून आता राक्षे जे तिकडं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आम्ही शासनाप्रमाणे काय 5 फूट असेल 6 फूट असेल तो रस्ता देण्यासाठी आम्ही तयार आहोत.